आणि आता बातमी धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेची। हरणांच्या शिकारीचा आरोप असलेल्या खोक्याच्या घरी शिकारीचं घबाड सापडलं। त्यानंतर विरोधकांनी आता धसांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। पाहूया। सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरात दाट टाकून शिकारीचं घबाड वनविभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांनी जप्त केलंय। पैशातून दहशत आणि हरिणांच्या शिकारीचा आरोप असलेला खोक्या अजूनही फरार आहे। मात्र पोलिसांनी त्यांच्या घरी धाड टाकून शिकारीसाठी लागणारी जाळं, वाघूर, धारदार शस्त्र आणि वाळलेलं मांस ताब्यात घेण्यात आलंय। हीच जाळ घेऊन खोक्या हरणांसह अन्य वन्यजीवांची शिकार करत होता। बीडच्या शिरूर कासार इथलं खोक्याचं हेच ते घर आहे, जिथं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि शिकारीचे पुरावेच हस्तगत केले आहेत। झापेवाडी येथील वस्तीवर छापा मारून त्यामध्ये वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जाळे आहेत ते जाळे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढील आता आम्ही फॉरेस्ट ऑफिस त्याच्यामध्ये पंचनामा करणार आहे आणि पुढील आम्ही त्याच्यामध्ये तपास करणार आहोत। सर, सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची झाडाझडी केली, त्याच्या घरी काय सापडलं का? अगदी बरोबर, त्याच्या घरामधूनच आम्हाला काही वस्तू सापडलेल्या आहेत, त्या पंचनाम्यामध्ये आम्ही नमूद केलेल्या आहेत। नेमकं कोणत्या वस्तू आहेत सांगतात का? वन्यजीवांना पकडण्यासाठी जाळी आहेत त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची आणि काही वन्य प्राण्यांचे वाळलेलं मांसाचे काही तुकडे आहेत, ते पुढील तपासणीसाठी वन विभागाने ताब्यात घेतलेले आहेत। खोक्या भोसलेला हरणाचं मटण खाण्याची सवय असल्याचा आरोप आहे। हरण पकडण्यापासून रोखल्यानंच खोक्यानं ढाकणे पिता पुत्रांना जबर मारहाण केली। माझ्या शेतात जाळं का लावलं अशी विचारणा केल्यानं खोक्यानं दिलीप ढाकणेंचे दात पाडले आणि जबडाही फ्रॅक्चर केला, तर त्यांचाच मुलगा महेश ढाकणेचा पाय फ्रॅक्चर होईपर्यंत मारलं। आता खोक्या भोसले सोबत आमदार सुरेश धसांना सहआरोपी करा अशी मागणी ओबीसी नेते टीपी मुंडेंनी केली आहे। वन विभाग कसं गुन्हे दाखल करील त्याच्यावर? जेव्हा सुरेश धस त्यांचा नेता बोलतो तस त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याची अगर बाकीच्या कर्मचाऱ्यांची काय हिंमत आहे गुन्हा दाखल करा त्याच्यावर? कारण त्याला खायला लागतंय ना, हे सगळं करून घेऊन त्याला घेऊन जातात ना मटण, हे बी खात असतील काही, पण त्याला घेऊन जातात डब्बा भरून। त्या ठिकाणी सहआरोपी हा सुरेश धस सुद्धा झाला पाहिजे। हा दुसऱ्याला म्हणतो अक्का, आता हे तर अक्काचा अक्का झाला ना। वास्तविक पाना ह्या ना लोकांच्या घराकडे डुकून बघता येतं, पण स्वतःच्या घरातलं जे काय आहे ते का बघता येत नाही। मारहाण प्रकरणात खोक्यावर गुन्हा दाखल झाला। विभागाच्या अधिकाऱ्यांना खोक्याच्या घरातून शिकारीचं घबाड आणि वाळलेलं मांसही मिळालं, मग अद्याप अटक का होत नाही असा सवाल शिरूरच्या नागरिकांनी केलाय। त्यासाठीच आता मोर्चाची हाक देण्यात आली असून मोर्चानंतरही अटक न झाल्यास बेमुदत बंदचा इशारा देण्यात आलाय। उद्याचा फक्त मोर्चा शासनाला कळावा यासाठी मोर्चे। आता जर या मोर्चाची दखल घेऊन जर खोक्याला अटक केली नाही आणि त्याच्या जे संपूर्ण त्याला सहकार्य करणारे आरोपी आहेत त्यांना जर अटक नाही केली तर आता यापुढे शिरूर तालुका आम्ही बेमुदतपणे बंद ठेवून प्रत्येक गावातून दर दिवस आम्ही मोर्चा तहसीलवर आणि पोलीस स्टेशनवर काढणार आहे। खोक्याची आका या दुय्यम गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सरकारने यांना मोक्यासारख्या गुन्ह्यात गुंतून ही यांची दहशत बंद केली पाहिजे, कारण की सर्वसामान्य जनतेला जगणं मुश्किल झालेलं आहे या आकामुळं आणि बोक्यामुळं। कारण की याचा बोका हा आष्टीचा आहे ना, खोट्या केशी करतो कार्यकर्ते, मतदान नाही केलं तरी केशी करतो किंवा असं काही केलं तर फोन करतो माझ्या विरोधात कुणी तक्रार करू नका। आमचा एक नेता आहे इकडं उपर हेंडो ढोलकीवाला, तो म्हणतो माझा पीआय धोत्रड, आणि ते बघन ते दोन्ही गुन्हे दाखल करायचे का नाही करायचे। ही भाषा लोकशाहीची नाही ना, ही भाषा लोकशाहीची नाही, कळायला पाहिजे। तो 3 तालुक्याचा आमदार आहे। खोक्या भोसलेला एवढा माज पैशातून आला। नोटांची बंडल फेकणं, पैसे उडवण्याची त्याला नशा आहे हे व्हायरल व्हिडिओतून स्पष्ट दिसतंय। खोक्या भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे हे खुद्द धसांनीच मान्य केलंय।
ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे. मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं. जे काही अण्णा पडले असते आणखी आता जे आमदार आहेत भविष्यात आणखी ते मुख्यमंत्री व्हावात हीच आमची इच्छा आहे. मग ते कोणत्याही पक्षात व्हावात काय घेणं नाही आपलं फक्त अण्णाप्रेमी दाबून आणि अण्णाप्रेमीच राहतो. सतीश खोक्या भोसले यांनी नरेंद्र पवार साहेब यांना खोटं बोलून म्हणजे त्यांना जातीची खोटी माहिती सांगून त्यांनी भटक्यायुक्त प्रदेश युवा उपाध्यक्षपदी घेतलं होतं. मला ते काळानंतर मी 2021 सालीच त्याला त्या पदावरून त्याची हकालपट्टी केली होती. त्यानंतरही तो पक्षविरोधी कारवाई, खंडणी, अपहरण, चुकीच्या पद्धती करत असल्यामुळं त्याला भारतीय जनता पार्टी सदस्यत्वाचा राजीनामा सुद्धा घेतला होता. त्यामुळे आता एकतर धसांनी खोक्याचा बंदोबस्त करावा किंवा धसांच्याही राजीनाम्याची मागणी व्हायला पाहिजे असं दमानियांनी म्हटलंय. अशा माणसाला सुरेश धस त्याला बर्थडेला विश करतात, त्यांच्याबरोबर गप्पा मारतात, त्यांच्याबरोबर घरी बसलेलं छायाचित्र आहे. तर आता सुरेश धसांनी एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी अशी माझी विनंती आहे. ह्याला अटक करून जेलमध्ये ते टाकणार आहेत की नाही सांगा. आणि म्हणूनच मला वाटतं हे सगळं थांबण्यासाठी आता बंद करा हे सगळं. सुरेश धसांनी पण याच्यावर भूमिका घ्यायला हवी आणि नाहीतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील व्हायला हवी. कारण अशा लोकांना पाठीशी घालणारे राजकारणी आता महाराष्ट्रात कुठच्याही परिस्थितीत नको. खोक्याबाई असो नाही तर बोक्याबाई असो, कायद्यासमोर सगळे समान असतात. आणि या ठिकाणी परवाचं अजितदादांचं वक्तव्य एक मला चांगलं आवडलं की राज्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी आपल्या आजूबाजूला कोण आहे ते पाहावं, त्यांच्या भरवशावर राजकारण करू नये. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची टोळी गजाआड झाली, पण बीड जिल्ह्यात खोक्यासारख्यांची दहशत अजूनही कायम आहे. हे जनावरांनाही सोडत नाही आणि माणसांनाही नाही. बीडहून ज्ञानेश्वर लोंढेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.